नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ इंजुरीवाल्यांसाठी आहे. ज्यांना इंजुरी असेल त्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला ग्राउंडला तर तुम्ही इंजुरी असून सुद्धा तुम्ही ग्राउंड करत असाल तर ती इंजुरी काय बरी होणार नाही आहे. घाबरून वाटत असेल की बाबा आता ग्राउंड आलं आहे, ग्राउंड पडलं आहे, ग्राउंड कधी येईल, मला काहीतरी करून तयार व्हावं लागेल. जर तुम्हाला बसल्यानंतर टेन्शन येत असेल तर लक्षात घ्या, तसं काही होणार नाही आहे. 4-5 दिवस ग्राउंड बंद केल्यामुळे तुम्हाला कसलाही फरक पडत नाही. उलट जर तुम्ही 4-5 दिवस रेस्ट घेतली तर तुमची इंजुरी बरी होईल. जर इंजुरी मेजर असेल तर डॉक्टरकडे जावा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला इंजुरी आहे त्या ठिकाणी तुम्ही आयसिंग 3 टाइम दिवसातून 3 वेळेस त्याला आयसिंग द्या. प्रोटीन इंटेक करा. प्रोटीन पावडर असते बघा, ते इंटेक करा. मसल रिकव्हरी होते त्याने. मसल रिकव्हरी करून घ्या, मसाज वगैरे करून घ्या, फिजिओथेरपी करून घ्या. काही करून 4-5 दिवसामध्ये बरं होण्याचा प्रयत्न करा. परंतु जर तुम्ही कंटिन्युअसली रनिंग करत असाल तर तुमची इंजुरी ही वाढेल आणि शेवटी तुम्हाला पोलीस भरतीच्या वेळेस तुम्हाला पळता सुद्धा येणार नाही आहे. त्यामुळं जितकं तुम्हाला रेस्टमध्ये ते रिकवर करते तेवढे रिकवर करा. कारण खूप मुलांना इंजुरी आहे. तुम्हीच नाही तर भरपूर मुलं, भरपूर अकॅडमीमध्ये सगळीकडे जास्त इंजुरीचं प्रमाण आहे. कुणाला गुडघ्यामध्ये दुखतं, कुणाला शिनपेन होतं, कुणाला हॅमस्ट्रिंगमध्ये दुखतं. भरपूर ठिकाणी इंजुरी आहेत. तर ते इंजुरी रिकवर करण्यासाठी तुम्हाला रेस्टही देणं गरजेचं आहे. पण जास्त पण रेस्ट देऊ नका. 5 दिवस रेस्ट द्या. परंतु त्या 5 दिवसामध्ये चांगल्या आयसिंग डॉक्टरकडे जावा आणि रिकवर करून घ्या.